जय भीम इंडिया में मैं स्वाति आप सभी का स्वागत करती हूँ। आइए रुक करते हैं आज की कुछ खास खबरों की ओर। नागपुर के विधानसभा पर मुस्लिम आरक्षण के लिए एमआईएम द्वारा भव्य मोर्चा निकाला गया। औरंगाबाद के सांसद इम्तियाज जलील ने राज्य सरकार से आरक्षण की मांग की। उनका कहना है कि मुस्लिम समाज को शिक्षा में 5% आरक्षण मिलना चाहिए। अरे छीन के लेंगे अरे छीन के लेंगे अरे छीन के लेंगे अरे प्यार से दे दो अरे प्यार से दे दो अरे प्यार से दे दो आरक्षण। इससे पहले कितने कमेटीज बनी है ये सारी दुनिया जानती है। महाराष्ट्र का मुसलमान अच्छी तरह से जानता है। तुम हमारे को बेवकूफ आप समझिए मत। उसमें देवेंद्र फडणवीस साहब हम मुख्यमंत्री साहब आपको बता रहे हैं, इससे पहले सच्चर कमीशन, रंगनाथ मिश्रा कमीशन, कुंडू कमेटी, महमूदुर रहमान कमीशन, ये आप ही के द्वारा सरकार द्वारा अपॉइंटेड कमीशन थे। उनकी रिपोर्ट के हिसाब से हर एक ने ये कहा था कि मुसलमानों को एजुकेशन के अंदर और नौकरियों के अंदर रिजर्वेशन मिलना चाहिए। अब आप सिर्फ अपना वक्त जाया करने के लिए और हमारे को हाथ में एक गाजर देने के लिए कह रहे हैं कि अब हम एक और कमेटी, हम कोई कमेटी मानने वाले नहीं है। रिजर्वेशन देना है, आपको दे के रहना पड़ेगा। उन्होंने कहा कि जिस कमेटी में बिठा लेगा उस कमेटी में आपको क्या लगता है कि सब तरह के लोग चाहिए या सिर्फ कुछ ही गिने चाहिए? तो पहली मरतबा कौन कमेटी के अंदर है तो ये तो बहुत दूर की बात है। हमको कमेटी अब माननी ही नहीं है। आप सिर्फ है तो मुसलमानों के साथ खेलते हैं। कमेटी की रिपोर्ट आए तक आपकी सरकार रहती का पहले ये देखिएगा। उसमें सर 5% मुसलमान की बात किए थे, आरक्षण की बात किए थे 5% की, क्या अभी तक कई सालों से मोर्चे भी निकल रहे हैं? इसमें अपने हाउस में भी आए कई बार हमने कई मरतबा उठाए हैं और अगर वो अपनी जिद के ऊपर अड़े हैं कि नहीं देंगे करके, तो हम भी अपनी जिद के ऊपर अड़े हैं कि हम ये आंदोलन और तेज करेंगे। अभी इसके बाद का जो आंदोलन रहेगा वो मुंबई में रहेगा और महाराष्ट्र की सरकार भी देखेगी कि मुसलमान सड़क के ऊपर आता है तो कितनी तादाद के अंदर आता है। दिशा शालियान मौत मामले में भाजपा शिंदे गुट ने एसआईटी जांच की मांग की है और उनका कहना है कि कहीं न कहीं इस मामले में आदित्य ठाकरे भी शामिल है। इसी पर पत्रकारों को आदित्य ठाकरे ने प्रतिक्रिया दी है। कहा कि घोटालेबाज मुख्यमंत्री को बचाने के लिए ऐसा राजकारण कर रहे हैं। आई वडिलांनी, जी व्यक्ती आता हयात नाही त्या व्यक्तीच्या आई वडिलांनी टीव्ही समोर रडले बेचारे, त्यांचं दुःख व्यक्त केलं। त्यांनी राष्ट्रपती महोदयांना ह्या घाणेरड्या राजकारणाबद्दल लिहिलेलं आहे। काही आमदारांनी त्यांच्याबद्दल असं जे काही वक्तव्य केलं त्यांची बदनामी केली। हे आपलं राजकारण एवढं कधीच घाणेरडं झालं नव्हतं की जी व्यक्ती हयात नाही तिच्याबद्दल एवढी बदनामी करायची। तिच्या आई वडिलांनी विनंती करून देखील आणि राष्ट्रपतीकडे मागणी केली आहे की बदनामी थांबवा नाही तर आम्ही जगू शकणार नाही। उद्या हेच सगळीकडे दिसणार आहे की अनेक अशा लोक येतात ज्यांच्या स्वतःच्या मुली आहेत, मुलं आहेत, तरुण मुलं मुली आहेत। कधी हे लोक स्वतःच्या मुलांची बदनामी अशी सहन करू शकतील का? आणि दुःखाची गोष्ट हीच येते की राजकारणाला एखाद्या घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी काही पातळी उरली नाहीये का? आपल्या विधान भवनात कधी असे प्रकारचे घाणेरडे राजकारण झालं नव्हतं ते आज दिसत आहे। आज शीत सत्र के चौथे दिन विधान भवन में रश्मि शुक्ला फोन टैपिंग मामला गरमाया नजर आया। विरोधी पक्ष नेता अजित पवार और कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने यह मुद्दा विधान भवन में उठाया और इस फोन टैपिंग मामले की जांच करने की मांग की है। IPS अधिकारी रश्मि शुक्ला या पुण्याच्या पोलीस कमिशनर असताना त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्याकडे गृह खातं होतं फडणवीस, त्यांच्या आदेशाने हे सगळं चाललं होतं का हा प्रश्न आता खऱ्या अर्थानं ऐरणीवर आलेला आहे। कारण की आपल्याला लक्षात असेल की ज्यावेळेस लक्षात आलं की हे फोन टेपिंग हे माझेच नाही, या आमच्या राजकीय लोकांचेच नाही, स्वपक्षीय लोकांचेच नाही, तर IPS अधिकारी पत्रकारांचेही फोन टॅपिंग झालेले आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये निदर्शनास आलं। आणि निदर्शनास आल्यानंतर त्याच्यावरची चौकशी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार होतं त्याच्यामध्ये झाली आणि IPS अधिकारी रश्मि शुक्ला त्याच्यामध्ये दोषी आढळली। जे बयान आले त्याच्यामध्ये त्या बयानाच्या आधारावर त्या दोषी आल्यात आणि पुण्यातल्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं
आणि राज्याचे गृहमंत्री आताचे त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं की रश्मी शुक्ला याच्यामध्ये दोषमुक्त झाल्यात, त्यांना क्लीन चिट दिली. कारण की आता हे मुख्यमंत्री मागच्या वेळेस मुख्यमंत्री असताना तेच सभागृहातच दोषी असलेल्या मंत्र्यांना क्लीन चिट द्यायचे, तसं आता अधिकाऱ्यांनाही क्लीन चिट द्यायला निघाले, तसं आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर क्लीन चिट दिली, मग त्याचा क्लोजर रिपोर्ट त्यांनी माननीय कोर्टात पाठवला आणि कोर्टाने या सरकारवर ताशेरे ओढलेत. त्यांनी सांगितलं की विदाऊट चौकशी आपण या पद्धतीचं क्लोजर रिपोर्ट कसं पाठवलं आणि कसं पाठवता येतं, म्हणजे सरकारला खऱ्या अर्थानं धारेवर धरण्याचं काम माननीय कोर्टाने केलेलं आहे. आता योगायोगानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. म्हणजे त्या काळात या पद्धतीच्या अधिकाऱ्याचा वापर करून पत्रकारांचा फोन टेप केला जात होता, IAS IPS अधिकाऱ्यांचे फोन टेप केले जात होते, राजकीय लोकांचे फोन टेप केले जात होते. काय हे ब्लॅकमेल व्यवस्था निर्माण करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करता येतात का? आणि हे सगळे प्रश्न विचारायचे होते. कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याच्यामध्ये सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःच्या जीवनामध्ये त्यांना कसं जगायचं तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्याच्या व्यक्ती जीवनामध्ये हस्तक्षेप करणं आणि त्या पद्धतीचं फोन टॅपिंग करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांचाही राजीनामा, ज्याप्रमाणे भूखंडाच्या घोटाळ्यामध्ये आपण पाहिलं की जे आता मगाशी विचारत होते की कोर्टामध्ये स्वतः एकनाथ शिंदेंनी ॲफिडेव्हिट करून दिलं की आम्ही हे सगळं जे ऑर्डर केलेलं आहे ते आम्ही वापस घेतो आहे. त्यांनी ॲफिडेव्हिट केलं, आज सगळ्या पेपरला बातम्या आहेत. म्हणजे याचाच अर्थ ते दोषी आहेत आणि म्हणून त्यांनी आपली ऑर्डर वापस घेतलेली आहे. हे दोषी सरकार, हे ब्लॅकमेलर सरकार, हे भ्रष्टाचारी सरकार, हे असंवैधानिक सरकार. एकीकडे आपण पाहतोय की आमचे विधानसभा अध्यक्ष सांगतात की नियमाप्रमाणे व्हावं, कोर्टात प्रकरण आहे. मग सुप्रीम कोर्टामध्ये अपात्रतेचं प्रकरण चालू आहे. मग अपात्रतेचं प्रकरण चालू असताना तारीख पे तारीख होता हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे. त्याची कारणं पण ते अपात्र होणार. आणि असंविधानिक सरकार आज महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये प्रकरण आहेत. मग या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार काय? मग विधानसभा अध्यक्ष का नाही त्या पद्धतीचा निर्णय देत? पण एक तर्फ सरकारच्या बाजूनं विधानसभा अध्यक्षही वेळ आलं तर अध्यक्षांनी विरोधकांची बाजू ऐकायची नसेल आणि त्यांना एकतर्फाने चालायचं तर अध्यक्षाच्या विरोधात अविश्वास आणण्याचं आम्ही ठरवू. अशा पद्धतीचं तुमच्या माध्यमातून आम्ही भूमिका मांडतोय. राज्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचं आणि अधिकाऱ्यांचं समजा व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित नसेल तर महाराष्ट्रातल्या जनतेची काय परिस्थिती असेल? ब्लॅकमेलर सरकार महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे, याचा निषेध आम्ही केला आणि म्हणून आता बायकॉट केलेला आहे. गुजरात राज्य के भावनगर जिले के पालिताना में जैन धर्मियों के लिए पंढरपुर माने जाने वाले शत्रुंजय तीर्थस्थल पर असामाजिक तत्व अतिक्रमण कर पिछले कई वर्षों से इस पवित्र तीर्थस्थल को अपवित्र करने का प्रयास कर रहे हैं। पिछले काफ़ी दिनों से असामाजिक तत्वों का उत्पात बढ़ गया है और मंदिर में तोड़फोड़, श्रद्धालुओं को प्रताड़ित करने, मारपीट करने जैसे कृत्य हो रहे हैं। तमाम जैन संगठन जैन धर्मियों के पवित्र तीर्थस्थल शत्रुंजय को असामाजिक तत्वों से मुक्त कराने की मांग के लिए कल 23 दिसंबर को सुबह 9 बजे स्थानिक वसंत टॉकीज परिसर के श्री दिगंबर जैन चैत्यालय से जिलाधिकारी कार्यालय तक मौन मार्च निकालने की जानकारी आदिनाथ श्वेतांबर जैन मंदिर में लिए गए पत्रकार परिषद में दी गई है। भावनगर के बाजू में जैनों का सबसे बड़ा पालिताना तीर्थ बसेवा है, जहाँ पे अनंत आत्माओं ने मोक्ष के तरफ प्रयाण किया हुआ है। ऐसी पावन भूमि के ऊपर आज अराजक तत्व, असामाजिक तत्वों ने जिस प्रकार से भय का तांडव मचाया है, तोड़फोड़ और परमात्मा के जो पगले हैं उसको खंडित किया गया है, उसका जैन समाज तीव्र भाषा के अंदर विरोध दर्शाता है। और वैसे ही 20 कल्याणक तीर्थंकरों की भूमि से पावन हुई समेत सीकर जी तीर्थ के ऊपर सरकार ने, झारखंड सरकार ने जिस प्रकार से उसे पर्यटन क्षेत्र घोषित किया है, उसका तीव्र शब्दों के अंदर जैन बांधव निषेध करता है। और ये दोनों ही तीर्थ के ऊपर कोई भी सरकारी हस्तक्षेप हम नहीं चाहते हैं। हमको हमारी पूजा अर्चना, हमारी जो मूलभूत अधिकार है
उसी प्रकार हमें करने मिले, ऐसी हम कड़कड़ी विनंती कल आवेदन पत्र देके विश्वस्त मंडल कलेक्टर को देने जा रहा है। जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का। मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है। दुनिया भर में कोरोना महामारी फिर से बढ़ने की संभावना व्यक्त की जा रही है। ऐसे में स्वास्थ्य मंत्री तानाजी सावंत ने कहा कि महाराष्ट्र में अभी तक एक भी नए वेरिएंट का पेशेंट नहीं मिला है और स्वास्थ्य विभाग को सतर्क रहने की जानकारी आढावा बैठक लेकर दी गई है। क्या बताया गया? नहीं, जो सेंट्रल गवर्नमेंट ने स्टेट गवर्नमेंट को अवेयर किया है कि जो अभी वेरिएंट मिला है, न्यू वेरिएंट in say China and other countries, as per the say information of reporter, 4 पेशेंट्स इंडिया में है। तो मैंने उनको बता दिया कि उनमें से एक ही पेशेंट महाराष्ट्र में नहीं मिला। एक बात, जो बात हुई कोविड की, तो उनके डायरेक्टिव्स पे हमने आढावा बैठक ले ली है और मैंने डिपार्टमेंट को अवेयर किया है कि बी रेडी फॉर टेस्टिंग, ट्रैकिंग एंड ट्रीटमेंट एंड वैक्सीनेशन। इसके लिए जहाँ भी डिस्ट्रिक्ट लेवल पे, तालुका लेवल पे या मेगा सिटी, मेट्रो सिटी महाराष्ट्र में, वहाँ जो इंफ्रास्ट्रक्चरल फैसिलिटी थी अभी है या नहीं है, जो कुछ रिक्वायरमेंट है, वैक्सीनेशन की स्टेज क्या है, डॉक्टर्स, आशा वर्कर्स, सबको अवेयर कीजिए कि सेंट्रल गवर्नमेंट ने हमको जो डायरेक्टिव्स दिए है उसके मुताबिक बी अवेयर। नहीं, ये जो बात है, मैंने पहला मेरे डिपार्टमेंट को रिक्वेस्ट किया है कि जो पर्यटक आउट ऑफ नेशन से हमारे यहाँ स्टेट में एयरपोर्ट में आ जाएंगे, इमीडिएटली जो रैंडमली टेस्ट करते थे वो लोग, थर्मल टेस्टिंग, वो तो जो चाइना से आएगा तो 100% थर्मल टेस्टिंग करो। उसका पहला, अगर ज़रूरत हो, अगर थर्मल टेस्टिंग में आपको कोई डिफेक्ट दिखा तो इमीडिएट उनको आइसोलेशन में रखो। कोल्हापुर जिला प्रेस क्लब की जनरल सभा शाहू स्मारक भवन अध्यक्ष मोहन मिस्त्री इनकी अध्यक्षता में संपन्न हुई। पत्रकारों को मकान मिलने के बारे में तथा वेब पोर्टल के पत्रकारों पर पाबंदी लगाई जाए, साथ ही अन्य विषयों पर चर्चा की गई। बैठक में सचिव मंजीत भोसले ने सभा का स्वागत किया। मंजीत भोसले ने सभी का स्वागत किया, साथ ही अन्य मान्यवर पत्रकारों ने अपनी बात रखी। इस वक्त उपाध्यक्ष विजय केसरकर, उद्धव गोडसे, राजेंद्र मकोटे, श्रद्धा जोगलेकर तथा अन्य मान्यवर मौजूद थे। कार्यकर्त्यांना उद्धवनं सांगितल्याप्रमाणे जास्त वेळ घेतल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली आहे। कारण आमच्या वाटणीला आमची निवड झाली आणि आमच्या वाटणीला पहिल्यांदा पुराचा संकट आलं, आपल्या सगळ्यांचं काम वाढलं। 1.5-2 महिने कसे गेले की 1 जानेवारी 6 जानेवारीचा कार्यक्रम आपण आज चांगल्या प्रकारे साजरा केला। त्यानंतर 2-3 महिन्यानंतर कार्यक्रम सुरू झाले। हा विषय गेले 15 दिवस असतो की या कार्यक्रमाने केलं काय। खरं मला एवढं सांगायचं होतं, या कार्यक्रमाने एवढंच केलं की आपण ज्या वेळेला मागच्या सभेत आपलं ठरलं होतं की या कार्यकारिणीने किंवा येणाऱ्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या गृहनियमांसाठी अधिक प्रयत्न करावे। विजय पाटील या कार्यकारिणीनं आम्हाला जे खरोखर पाया घालून दिलं, त्याला मी आणि सुनील पाटील एवढ्या मागे लागलो होतो की आम्हाला खरं तर म्हाडा आणि जिल्हा प्रशासन यांची सांगण्यात घालताना आमची पुरे वाढलं। कागदपत्र गोळा करणं किंवा त्या अधिकाऱ्यांना जवळ करणं यात आमचे किती दिवस म्हणजे स्पर्धेच्या ह्याच्यात असणारी कामं पुढे ठेवून त्यांच्याकडे जाणं, त्यांच्या वेळा सांभाळणं, यात आमचा पण वेळ जायचा, त्यांचा पण वेळ जायचा, यात
हे काम शेवटी तडाल निघालं. स्थान लोकल कमिटीची मीटिंग झाली. योगायोगानं दौलत देसाई सारखे जिल्हाधिकारी आपल्याला सहकार्य करायला मिळाले आणि त्यांनी लोकल कमिटीची तातडीने मीटिंग लावून आपल्याला ही जागा जिल्हा परिषद आपली जी विजय पाटीलने मागणी केलेली आणि त्याच्यावरचे कागदपत्र पूर्ण करून म्हाडाकडे जे प्रस्ताव दिला होता त्या प्रस्तावानुसार आपल्याला 72 गुंठे जागा प्रशासनाने लोकल कमिटीने मंजूर केलेली आहे. जो कामगाराचा पगार आहे तो 3,30,000 झालेला टोटल 10,000 प्रति महिना प्रमाणे. त्यामुळे एकूण आम्ही जे काही उर्वरित रक्कम आहे ती सगळी बँकेत ठेवली आहे. आत्ता बँकेमध्ये 4,33,823 रुपये रक्कम जमा आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये राकेशने थोडंफार पैसे स्वतःजवळ ठेवले होते ते आम्ही वसूल केले. कार्यकारिणी बदलायला पाहिजे, नव्या लोकांना संधी मिळायला पुढे पुढे सरकत गेला. तुमच्या सगळ्यांमधली अस्वस्थता जाणवत होती नाही असं नाही, पण काही अशी अपरिहार्य कारणं देखील. रायगढ़ जिले के खालापुर तालुका के सावरोली निवासी 70 वर्षीय शरद मेहतर और शैला मेहतर कई वर्षों से खेत के किनारे एक होटल चला रहे थे. एमएसआर, डीसी और राजस्व प्रशासन ने इस होटल पर बुलडोजर चला दिया. इससे इस वृद्ध दंपति के रोजी रोटी के रास्ते खत्म हो गए हैं और इनका परिवार सड़क पर आ गया. नतीजनक बुजुर्ग दंपति ने आरोप लगाया है कि प्रशासन द्वारा की गई कार्रवाई जानबूझकर की गई है और इसका विरोध करते हुए वृद्ध दंपति में आत्महत्या का इशारा भी दिया है. आई, काय नाव तुमचं आणि काय परिस्थिती आहे? शैला शरद मेहतर. आमचा हॉटेल आम्ही आपला होता दुधाचा धंदा, आम्ही त्याच्यावर रोजगार भागवायचो. त्याच्या आमचा भाग ह्या नाही झाला. आम्ही हॉटेल बांधला, आम्ही तिथेच ह्या करायचो सगळा. आमच्यावर सगळ्यांचा पक्ष अन्याय का केला हा म्हणा या पाहिजे. तुमची शेती देखील आहे इथं? शेती पण आहे आमची, सगळं आहे. किती नुकसान झालंय साधारण? किती लाखाचं झाला तर 30-35 लाखाचा असं. बाबा, काय नाव तुमचं आणि कसा अन्याय झालाय तुमच्यावर? हां, मी शरद सटरा मेहतर, सावरोलीमध्ये राहतो. ही जागा मी पिढ्यानपिढ्या वापरत आलो. तिथं माझी शेती आहे, माझा छोटासा दुधाचा धंदा होता, पण तो मी बंद करून इथं छोटासा हॉटेल बांधला. त्याच्यावरती माझा निर्वाह चालायचा. मी आज 70 वर्ष झालो आणि ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी माझ्यावरती अन्याय केलेला आहे. ती शासनाची दुसरी जागा असून त्यांच्यावरती कोणत्या प्रकारचा अत्याचार न करताना माझ्यावरती जाणून बुजून अत्याचार केलेला आहे. शासनाने दुसऱ्या लोकांचा जी जागा आहे त्याच्यामध्ये त्यांचे हॉटेल बिल्डिंग चालू आहेत, त्याच्यावरती तेव्हा काही केलेलं नाही. फक्त माझ्यावरतीच अत्याचार केला आहे आणि हे गावातला राजकारण माझ्यावरती आलेलं आहे. तर त्याच्यावरती तुम्ही विचार करावा. जर तुम्ही काय ह्याच्यावरती विचार केला नाही तर ह्याचा आम्ही वयस्कर माणूस, मी 70 वर्षाचा आहो. जर काय कमी जास्त झालं तर मी इथं आत्महत्या करीन आणि त्याची जबाबदारी तुमच्यावरती राहील. शेती तुमची बाजूला आहे? हां, माझी शेती बाजूला आहे. सर्वे नंबर माझा आहे. त्याच्यामध्ये हे लोक येऊन जबरदस्तीने दुसरा काम करतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही विचार करावा, नाहीतर त्याला आम्ही आमच्या आत्महत्या करून आमचा काय होईल त्याच्यावरती तुम्ही शासन जबाबदार राहील. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का. मिलते हैं ब्रेक के बाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. ब्रेक के बाद आप सभी का फिर एक बार जय भीम इंडिया में स्वागत है. बुधवार को जिला परिषद राजकीय विश्राम गृह रिपब्लिकन सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रोफेसर विनायक दुधे सर, विदर्भ महासचिव प्रोफेसर सतीश सियाले व अमरावती जिलाध्यक्ष अनिल बर्डे, महिला नगर अध्यक्ष श्रीमती वैशाली काले ने अमरावती महानगर अध्यक्ष पद के चुनाव का नेतृत्व लोकतांत्रिक तरीके से किया, जिसमें लोकतांत्रिक मत के अनुसार प्रवीण सरोदे महानगर अध्यक्ष के रूप में चुने गए और महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रोफेसर विनायक दुधे, विदर्भ महासचिव प्रोफेसर सतीश सियाले, जिला अध्यक्ष अनिल बर्डे के हाथों अमरावती महानगर अध्यक्ष और अमरावती हॉकर्स जोन अध्यक्ष सचिन टेलमोरे को नियुक्त किया.
रामगृह या ठिकाणी रिपब्लिकन सेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पाडण्यात आली आणि या बैठकीमध्ये महानगराचे अध्यक्ष म्हणून प्रवीण सरोदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल सर्वांनी त्यांचं अभिनंदन केलं. त्याचप्रमाणे त्याचं नाव काय सचिन तेलमोरे यांची अमरावती हॉकर झोनचे अध्यक्ष रिपब्लिकन हॉकर झोनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या दोघांनाही रिपब्लिकन सेनेचं काम अमरावती महानगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कसं वाढवता येईल यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात आणि रिपब्लिकन सेना महानगरामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये येत्या निवडणुकीमध्ये यश कमावेल. किमान रिपब्लिकन सेनेचे 7 ते 8 नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी दिली. या आजच्या कार्यक्रमाला महानगराचे माजी नगराध्यक्ष देकेकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष अनिल बर्डे, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय विनायकरावजी दुधे हे सर्व या ठिकाणी हजर होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या नवीन महानगराच्या अध्यक्षाच्या नियुक्तीचा कार्यक्रम हा लोकशाही पद्धतीनं पार पाडण्यात आला. दोन लोकांचं अर्ज या आजच्या मीटिंगमध्ये आलेत. त्यापैकी साहेबरावजी मेश्राम आणि प्रवीण सरोदे या दोघांमध्ये आज अटीतटीची निवडणूक होणार होती, पण शेवटी साहेबरावजी मेश्राम यांनी आपली उमेदवारी मागे घेऊन प्रवीण सरोदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळं ही आजची जी निवडणूक आहे ती लोकशाही पद्धतीनं पार पाडण्यात आली आणि सर्वांनी या निवडीचं स्वागत केलं, सर्वांनी अभिनंदन केलं. या निवडीमध्ये रिपब्लिकन सेनेची या महानगरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ कशी होईल हा आजच्या या निवडणुकीमध्ये जे कोणी पदाधिकारी निवडून आलेत त्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत आणि आम्ही त्यांना त्यांच्या निवडीबद्दल मी व्यक्तिशः प्राध्यापक सतीश शेहाले हे त्यांच्या निवडीचं अभिनंदन करतो आहे आणि आजची सगळी ही मीटिंग सर्व सभा त्यांच्या निवडीचं अभिनंदन करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. दिशा शालियान मौत मामले में भाजपा शिंदे गुट आक्रामक हो गए हैं. दिशा शालियान मामले में फिर से जांच करने की मांग भाजपा शिंदे गुट द्वारा की जा रही है. कौन है ये एयू महाराष्ट्र के सामने आना ही चाहिए और एसआईटी जांच होनी चाहिए, ऐसी मांग भी विधान भवन में की गई. आम्ही सर्व मंडळींनी, दोन्ही पक्षाच्या प्रमुख मंडळींनी, आमच्या महिला भगिनींनी आज मागणी केली की 9 जून 2020मध्ये ज्या दिशा सालेंचा मृत्यू झाला ह्या मृत्यूच्या चौकशीची पुनर्मागणी आम्ही सगळ्या सभागृहाने केलेली आहे. कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दिशा सालेंचा मृत्यू झाला त्यावेळेलाही मुंबई पोलीस चौकशी करत होते आणि सुशांत सिंगचा CBI चौकशी करत होते. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्याच्यामध्ये त्यावेळेचं तत्कालीन सरकार आहे त्याच्या दबावाखाली तो तपास झाला असं आम्हाला वाटतं आहे आणि म्हणून करता काल ज्या दिल्लीच्या संसदेमध्ये जो मुद्दा उपस्थित झाला एयू कोण आहे तर ह्या गोष्टीचा विचार सगळ्या महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटायला लागलेत की नक्की काय चाललेलं आहे. जर अशा एखाद्या तरुण मुलीची जर आत्महत्या दाखवली जाते किंवा जे काय हे स्पष्ट येणं गरजेचं आहे आणि त्याकरता तिचा संपूर्ण रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट असेल, जे काय रिपोर्ट असतील ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे. याच्या पाठीमागे कोणाची मोठी ताकद शक्ती आहे का ते पाहणं गरजेचं आहे. कोणाचे फोटो उपलब्ध झाले होते, कशामुळे हे प्रकार झाले. 2 तरुण मुलं मुली आत्महत्या करू शकतात ह्या वयामध्ये आणि असा काय प्रकार घडला की त्यांच्यावरती कोणता मोठा प्रसंग आला की जेणेकरून त्यांना आत्महत्या करावी लागली. म्हणून सगळ्या महाराष्ट्राचा संशय आहे की आत्महत्या नसून याच्यामध्ये खून झालेला असावा, त्यांना मारून टाकलं असावं, एकतर बिल्डिंगवरनं ढकलून दिलेलं असावं. या सगळ्या गोष्टीचा चौकशी व्हावी अशी आमची सभागृहाला मागणी आहे. दिशा सालियनच्या विषयाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की परत महाविकास आघाडीच्या माध्यमातून महिलांवरती अन्याय होताना आपल्याला दिसतोय. खरं तर हा विषय सभागृहामध्ये आल्यानंतर जर हे स्वच्छ असतील
तर ह्यांनी पूर्णतः पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी जेव्हा सांगितल्यानंतर त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. हे एयू कोण आहे? जर हे स्वच्छ असतील त्यांनी घाबरायचं काही कारण नव्हतं. त्यांनी स्वतःहून पुढे येऊन सांगायला पाहिजे की हो तुम्ही ह्या प्रकरणाची SITची चौकशी करा. पण तसं होताना आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये दिसत नाहीये. दिशा सालियनच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा दाबण्यात आला. त्याच्यानंतर तिच्या सगळ्या तिचं जे रजिस्टर होतं तिच्या घराच्या इथलं ते देखील दाबण्यामध्ये आलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं प्रकरण मुंबई पोलिसांनी तपासलेलं आहे. मुंबई पोलिसांनी तपासण्याचं काय कारण होतं आणि त्यामुळे हे मुंबई पोलिसांनी जो काही तपास केलेला आहे आमचं मत आहे स्पष्ट की हे मागच्या सरकारच्या दबावामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे SITच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि हे सरकार महिलांना न्याय देणार आहे त्यामुळे हमारा निश्चित विश्वास है. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ. तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में. जय भीम.